जरा बदल बऱ्यापैकी झाला. शेजापाजारी सब म्हणायला लागले बाबा तुम्ही काय वापरलंय काय नाही. असं इतका बदल कसा हा चर्चा सुरू झाली. इतका बदल तुम्ही कसा काय केला. मग ते बरं वाटायला लागलं जरा. मग परत तुम्हाला मी फोन करून बोलवून घेतलं बाबा आम्हाला पुढचा व्हिडिओ पाहिजे अजून कंटिन्यू करायचा की आपण इतरत्र जो काय मार्केटमधनं जे काय आणून टाकलेलं सगळं जमिनीत आहे हे ज्या वेळेस आपलं 100% लागू होत नाही तर ते 100% लागू करायचं काम वापरा बायोरेनिक करतंय आणि आपल्या उत्पादनामध्ये भरीव वाढ करून निघणारं उत्पादन हे ऑर्गॅनिक काढून देते. बरोबर. म्हणजे आपले किती फायदा होतात. जमीन आपली मेन फिल्टर शुद्ध होतोय. आपण जे काही खर्च केलेला आहे तो पूर्ण 100% लागू होतोय. आपलं निघणारं उत्पादन ऑर्गॅनिक निघतंय. निघालेलं उत्पादन ऑर्गॅनिक ज्यावेळेस आपले सगळे शेतकरी मंडळी जे काय सिटीत असतील बाहेर असतील हे जे काय आपण हितनं पिकवलेलं खात्यात चांगलं त्यांना अन्न मिळतंय त्यावेळेस ते पण दवाखान्यापासून लांब आहेत. आणि आज आपण जर वापरा बायोरेनिककडे नाही वळालो तर आज आपलं प्रत्येकाचं एक असं तरकारी मधले व्हेजिटेबल मधल्या शेतकऱ्यांचं सहजासहजी चर्चा अशा चालतात. तुम्ही कुठलं फवारलं अशा रोगावर ती म्हणते मी हे फवारलं ती म्हणते हे फवारलं. आता कीटकनाशक बुरशीनाशक तुम्ही काही फवारावर पण लागतात. पण जर त्याचं प्रमाण जर मला काय म्हणायचं 1 महिन्यात जर कीटकनाशक बुरशीनाशकाच्या जर 6 ते 8 स्प्रे होत असतील आणि त्याचा पैशाचा खर्च आपल्याला भरपूर होत असून जर उत्पादन कमी निघत असेल तर शेती भविष्यात आज 8, 10, 6 वर स्प्रे होत असते महिन्यात. भविष्यात आपल्याला ते जर 2-2 दिवसालाच घ्यायची बारी आली आणि जर आपण ते 20च फवरू जर 20च तयार करत असेल तर येणारे दिवस मला वाटतं आपल्याला माफ करतील का नाही खूप म्हणजे कठीण आहे. पण त्या ठिकाणी वापरा बायोरेनिकचं जर तुम्ही यूज करायला जर सुरुवात केली तर तुमचे महिन्यातले 6 ते 8 स्प्रे हे तुमचे निम्म्याने कमी होणार आहेत. हे तुम्हीच सांगणार आहेत. आम्ही जाहिरातीसाठी अजिबात बोलत नाही. ह्याचा अनुभव तुम्ही 1-2 महिन्याचा कुठल्याही प्लॉटसाठी मार्गदर्शन घेऊन वापरण्याचा प्रयत्न करा. आम्ही तुम्हाला काय बोलतोय आणि तसं दिसतंय का हे 100% तुम्हाला जाणीव होईल. त्याचं कारण असं आपण सगळ्याच गोष्टी काय आजची आज आणि 100% बंद नाहीत करू शकत. पण आपण एक करू शकतो. समजा महिन्यात जर 6 ते 8 स्प्रे केमिकलचे कीटकनाशक बुरशीनाशकचे एखाद्या व्हेजिटेबल बरोबर फवारा येत असत्यान फवारण्यात आणि ते जर निम्म्याने कमी होत असत्यान भविष्यात ते निम्म्याचे निम्म्याने येत असत्यान किंवा महिन्यात एखाद्या दुसऱ्या स्प्रेवरती तो पीक येत असेल तर आपण आपल्या सगळ्या खाणाऱ्या मंडळींना शुद्ध अन्न देतोय. बरोबर. आणि त्याच्यामुळे आपला खर्च पण कमी होणार आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं. माझं नाव भाऊसाहेब जयवंत वाघमोडे राहणार माळसरस जिल्हा सोलापूर. ओके. तालुका माळसरस जिल्हा सोलापूर. आणि थोडक्यात एक आहे तुमचं मुक्काम पोस्ट म्हणजे माळसरस 61 फाटा. ओके. तर बघा आपण ही केळी जी आहे आज तारीख किती आहे बरं? आज तारीख मला वाटते 29 डिसेंबर. 29 डिसेंबर आहे 2024. म्हणजे 29 म्हणजे आणखी आपल्याला 1-2-3 दिवसामध्ये आपण नवीन वर्षात पदार्पण करतोय. तर ह्या जी काही केळी आहे तर ह्या केळीसाठी आपण वाटते काहीतरी 27 का 28 ह्याला एप्रिलला आपण ह्याची सुरुवात केलेली. 27-28 एप्रिलला केली. पण माझी लागवड आहे 11 मार्च 2024 ची लागण तारीख आहे लागवड आहे. आणि आपण 11 मार्च नंतर काहीतरी 1.5 महिन्यानंतर का काहीतरी मला वाटतंय 28 का 27 तारीख आपल्याकडे त्याची पूर्वावस्थेचे व्हिडिओ आहेत. ह्या तारखेला तुम्ही ह्या प्लॉटसाठी मार्गदर्शन ठरवलं घेतलं आणि तुमच्या बंधूंनी 30 तारखेला घेतलं त्याच महिन्याला एप्रिल. बरोबर आहे एप्रिलमध्ये. आतापर्यंत आपण तुमच्याकडे आलो ज्या वेळेस मार्गदर्शन दिलं त्या वेळेसचे आपल्याकडे फोटो आणि व्हिडिओ आहेत प्रत्येक वेळेस. म्हणजे व्हिजिट दिली तर अशीच नाही दिली तर पूर्ण प्लॉट पाहणी करून आपण मार्गदर्शन जे दिलं तर त्याचे थोडेसे एक आढावा म्हणून आपण प्रत्येक वेळेस एक फोटो आणि व्हिडिओ काढलेले आहेत. आज थोडक्यात आपण ह्याचं एक हार्वेस्टिंग किती नाही म्हणलं तरी 10 ते 15 दिवसात हे चालू 15 दिवसात चालू. उद्या जरी चालू करायचं म्हणलं तरी काही झालं काय प्रॉब्लेम आहे जरा. म्हणजे 15% तर माल निघण्यासारखा आहे. 15-20% आहे. पण आपली एक 15 दिवसांनी म्हणलं तर जवळपास 70% 90% म्हणलं तरी कटिंगला माल येऊ शकतो. एक लेवल येते. तर ही जी आता आपण कसा जरी कॅमेरा फिरवला तरी सगळीकडे आपल्याला घड एकदम सुंदर आले. एक नंबर. पण आपण आता ज्या ठिकाणी उभा राहिलेलो आहे आपण जे काय आपण पहिल्यापासून लोकेशन इथलंच आहे. बरोबर आहे ना. हे तिसरं झाड आज फक्त थोडस दिवसाव एका नाकाला मोठी झाली त्यामुळे बदल झालाय थोडा आहे का नाही. आणि आपल्या पट्ट्याच्या बरोबर समोर एक हसपळीत झाड होतं. हसपळीत झाड आहे. असं थोडस कॅमेरा पाठीमाग घ्या. आपण ह्या हसपळीत झाड आहे ह्याच्यावरून म्हणजे प्रत्येक वेळेस त्याच्या समोर उभं राहून
व्हिडिओ काढलेले तर आता ते आपल्या पाठीमागे आहेत. ती धावून आपल्याला गरजेचं आहे. हो हो कारण आपण जे आता लोकेशनला उभा राहिलोय तिथं आपण बरोबर तिथंच आहे का, आणि आपण ती धावून पण आतमध्ये पण आपण एक थोडस कॅमेरा फिरून धावणार आहे की जेणेकरून लाईनची लाईन, घडची घड कसे दिसतात बाबा, त्याला चकाकी, कलर, क्वालिटी कशी आहे. म्हणजे हे तुम्ही काय केलेलं आहे, तुमच्या आहे या पद्धतीमध्ये फक्त वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन ऍड केलेलं आहे. ऍड केलेलं आहे, दुसरं काय केलेलं नाही. काय तुमचं रेग्युलर चालू होतं, पण तुम्हाला एक जाणीव झाली की तुम्ही तुमच्या पद्धतीने रेग्युलर त्या पिकाला, केळीला खर्च करत असताना केळीने वय खाल्लं होतं, ह्याच्यात कलिंगड होतं आणि खालीवर झालती आणि केळी दिसा पुरवल्याने वाटत होती. काहीच नव्हतं. आल्यानंतर बघितलं होतं काय अवस्था बेकार होती, म्हणजे काय आम्हाला तर मूळच वाटायला लागले कशाला ठेवायचे म्हणून. पण आपण ते ठेवली, तुमचं मार्गदर्शन आपण म्हणलं बघूया एक बऱ्याच ट्रायल घेऊया, म्हणलं कसं वाटतंय काय. आम्ही भरपूर खर्च करून याच्या अगोदर लयही झालेलो आहे, त्यामुळं आमची काय मानसिकता काय राहिलेली नव्हती बाबा आता खर्च करावं, ही या बाजारातलं टाका ती टाका, हे आम्ही काय कोणाचं ऐकून घेत नव्हतो. आता तुम्ही सांगितलं बघूया म्हणलं आपण एक वेळेस चान्स घेऊया, काय होतंय काय नाही बघूया म्हणलं. तर तुमचं घेतल्यानंतर मला 15-20 दिवसातच फार बदल, एका महिन्यातच, म्हणजे मला वाटतं तुम्ही मार्गदर्शन दिल्यानंतर 28व्या दिवशी आलता तर एवढी होती हाईट चांगली होती. तर ती एवढी झाली एकदम, म्हणजे जरा बदल बऱ्यापैकी झाला. शेजारपाजारी सर म्हणायला लागले बाबा तुम्ही काय वापरलंय काय नाही, असं इतका बदल कसा, चर्चा सुरू झाली, इतका बदल तुम्ही कसा काय केला मग ते बरं वाटायला लागलं जरा. मग परत तुम्हाला मी फोन करून बोलवून घेतलं बाबा आम्हाला पुढचा व्हिडिओ पाहिजे, अजून कंटिन्यू करायचा तर केला आपण, पण एक नंबर रिझल्ट लागला. आता पहिले तुम्हाला सांगतो वादीत अंतर बघा किंवा झाडाची साईज, बुंदा सहज बुंद्याकडे आता काही वळाची गरज नाही, पण ह्याच्याकडे जर बघितलं, कॅमेरा जरी काढून आणला तरी की ह्या दोन फणीच्या मध्ये, वादीच्या मध्ये अंतर भरपूर आहे, वादा लांबडा आहे, कलर क्वालिटी आहे, आणि ह्याला आणखी पण कूर ह्याला अजून पूर्ण भरलेलं, अजून भरायचंय, अजून भरायला टाइम आहे असं दावतंय ते. महत्वाचं म्हणजे मी काय केलं सर, मी परत खालच्या 2 फाण्या उडवलेत, 2-3 फाण्या उडवलेत, म्हणजे साईज कमी केली त्याची, कारण एक लेवल भरलाय पण दिसतोय जरा बऱ्यापैकी. नाही बऱ्यापैकी नाही, एकदम छान आहे. आपण आतमधलं बी धावायचा प्रयत्न करू. हो. ओके. तर आपण आपली चर्चा ह्याच्यावर चालली होती की ज्यावेळेस आपला प्लॉट बिघाडतो, म्हणजे त्याला थोडक्यात मचाळणे म्हणतात किंवा खालीवर झाला, तर खालीवर झाल्यावर जो आपल्याकडून खर्च होतो आणि अनाठाईन खर्च करून पण प्लॉट ज्यावेळेस स्वावस्थेला येत नाही त्यावेळेस आपण कुणालाच असं म्हणत नाही की माझा खर्च जास्त झाला, आणि तिथं कुणाला सांगायला पण आपल्याला चान्स नाही, कारण आपल्याला आपला प्लॉट आहे तो क्लिअर करायचा आहे. तर मग मला वैयक्तिक असं वाटतं की आपल्या केळी क्षेत्रातले जे काही शेतकरी आहेत की प्लॉट खालीवर होणं, बिघाडणं आणि बिघाडल्यानंतर प्रयत्न करणं आपण, तर हे करण्यापासून जर आपण आपला प्लॉट लागण करून 15 दिवस, महिना किंवा जास्तीत जास्त 1.5 किंवा 2 बी महिने उद्या, पण तेव्हापासून जर वापरा बायोरेनिकचं 1 महिन्याच्या अंतराने जर टेक्नॉलॉजीचा वापर करण्यास जर सुरुवात केली, तर मला वाटतं तुमची केळी एकदम हार्वेस्टिंग पर्यंत तुम्हाला कधीही डिप्रेशनमध्ये जायची गरज पडणार नाही. का तर प्लॉट डिप्रेशनमध्ये गेला की किती बी भारी शेतकरी असू द्या, तो पैशावाला असू द्या, तो शिकलेला असू द्या, तो कमी शिकलेला असू द्या, हिथं शिक्षण, पैसा आणि परिस्थिती ह्या पिकांना जर कळली असती तर मी म्हणतो त्यांचीच पिकं चांगली असते. बरोबर आहे. हे पीक म्हणतं मला पाहिजे ती तुम्ही द्या आणि तुम्हाला पाहिजे ती मी देतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर लावला ऊस तर त्याला तांबाटी कारली येणार नाहीत, जर आपण लावली केळीची झाडं तर ह्याला काय आंबा वगैरे येणार नाही, ह्याला काय येणार, केळीला केळीच येणार. हा, मग कर्म असं म्हणतंय की तू चांगलं कर्म कर, फळ पण तुला चांगलं मिळेल. मग वापरा बायो ऑर्गॅनिक हे ऑर्गॅनिक आहे. आज आपण सगळं जे देतोय ते देतोय काय प्रत्येकाला जाणीव आहे, पण ज्या वेळेस विघटन होतं आणि विघटनामधून जे काय त्याचं एक चांगलं रूपांतरण होतं तर ते एकदम वेगळे. हे जे परिस्थिती तुम्हाला जर कोणाला एक असं मेहर साहेब असं का बोलतोय असं तुम्हाला एक शंका येत असेल तर आमचे जे काय मार्गदर्शन पेरूवरती आहे, आता पिंक तायवान पेरू आहे बघा, ते मोठा, तर ती खातानी ज्या ठिकाणी वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरलेलं नाही तिथले 2 पेरू खायचे, आणि ज्या ठिकाणी वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरलंय तिथला पेरू खायचा. तर भगत सरांना माहिती आहे, आता भगत सरांची पेरू बघा मोठे आहेत का नाही, त्या आतमध्ये पोकळ निघतात कापसागत. नाही तो पार्ट वेगळा आला, तो बी पार्ट वेगळा आला. मला म्हणायचं असं की आज जी काय हायब्रिड जाती निघाल्यात ना, हायब्रिड जाती हायब्रिडच खायला लागतात. पण हे आहे का ना, केमिकल जे जास्त वर झालेलं आहे पेरूला, ती
तोंडातच घालवत नाही, तोंडात घालवत. इतका पंचायत लागतो. बरोबर आहे. आणि जी थोडा ऑर्गॅनिक वापरलेला आहे ती थोडा चवीला चांगला लागतो. विषय असा आहे की ज्या वेळेस आपण हे ऑर्गॅनिक वापरलंय ना, त्याची भगत सर म्हणतात तसा विषय काय होतो की ह्याच्यातली चव आहे ना, ही आपण जसं ओरिजिनल ऑर्गॅनिक मधले जे काय जुन्या हायब्रिड आपल्या ओरिजिनल जाती होत्या त्या गावरान, ह्या गावरान जातीची जी चव आहे ना, ही तुमच्या जर हायब्रिड जातीत येत असेल वाघमोडे साहेब, तर ह्याच्यासारखं भारी काय आहे म्हणतो मी. बरोबर का वगैरे सर? ह्याच्यापेक्षा मोठं काय आहे? कारण तुम्ही आपण कसली जात म्हणजे थोडक्यात आपल्याला पुरवले यावं म्हणून आपण थोडक्यात हायब्रिड कडे वळालोय सगळे. कारण पुरा नाही ती जुनं जे आहे म्हणजे आपलं गावरान ही पुरवले ना म्हणून लसूण असन हायब्रिड, आपण त्याला जोला लसूण आहे का म्हणतो गावरान. कारण गावरान लसणाची फोडणी सकाळच्या बारी भाजीला आणि जोला लसणाची फोडणी वास कोणाचा येतो? चांगला येतो. जोलाचा येतो का हायब्रिडचा? नाही. बरोबर आहे. नाही जसं तूप घरचं आपण ज्या वेळेस कडवतो त्यावेळेस त्याच्यात जर तुळशीचा पाला टाकला तर वास कुठपर्यंत जातो? पण तेच तूप जर जर्सीचं असेल नाही वास मारत, वास येत नाही. निसर्गाने आपल्याला दिलेलं एकदम ओरिजिनल दिलंय. मग मला काय म्हणायचं, मी पिंक तैवान हा पेरूवरती का गेलो की तोच पेरू जर खायला जर तुरट तुरट लागत असेल आणि त्याच पेरूला जर वापरा बायोनिकचं मार्गदर्शन वापरल्यानंतर त्याच्यात एक चव आपल्या गावरान पेरू सारखी एकदम छान येत असेल गुढी, आणि त्याचं वजन बी वाढत असेल, त्याची टिकवण क्षमता वाढत असेल, तर मला वैयक्तिक असं वाटतं की आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरा बायोनिक हे वर्षातनं कुठल्याही पिकासाठी कमीत कमी एक 5 ते 6 डोस तरी कमीत कमी गेले पाहिजे. त्याचं कारण असं की आपण इतरत्र जो काय मार्केटमधनं जे काय आणून टाकलेलं सगळं जमिनीत आहे हे ज्या वेळेस आपलं 100% लागू होत नाही, तर ते 100% लागू करायचं काम वापरा बायोनिक करतंय आणि आपल्या उत्पादनामध्ये भरीव वाढ करून निघणारं उत्पादन हे ऑर्गॅनिक काढून देते. म्हणजे आपले किती फायदे होते, जमीन आपली मेन फिल्टर शुद्ध होतोय, आपण जे काही खर्च केलेला आहे तो पूर्ण 100% लागू होतोय, आपलं निघणारं उत्पादन ऑर्गॅनिक निघतंय, निघालेलं उत्पादन ऑर्गॅनिक ज्यावेळेस आपले सगळे शेतकरी मंडळी जे काय सिटीत असतील बाहेर असतील हे जे काय आपण हितनं पिकवलेलं खात्यात चांगलं त्यांना अन्न मिळतंय त्यावेळेस ते पण दवाखान्यापासून लांब आहेत. आणि आज आपण जर वापरा बायोनिककडे नाही वळालो तर आज आपलं प्रत्येकाचं एक असं तरकारी मधले व्हेजिटेबल मधल्या शेतकऱ्यांचं सहजासहजी चर्चा अशा चालतात, तुम्ही कुठलं फवारलं, असा रोगाव, ती म्हणते मी हे फवारलं, ती म्हणते हे फवारलं. आता कीटकनाशक बुरशीनाशक तुम्ही काही फवारावर पण लागतात, पण जर त्याचं प्रमाण जर मला काय म्हणायचं 1 महिन्यात जर कीटकनाशक बुरशीनाशकाच्या जर 6 ते 8 स्प्रे होत असतील आणि त्याचा पैशाचा खर्च आपल्याला भरपूर होत असून जर उत्पादन कमी निघत असेल तर शेती भविष्यात आज 8, 10, 6 वर स्प्रे होत असते महिन्यात, भविष्यात आपल्याला ते जर 2-2 दिवसालाच घ्यायची बारी आली आणि जर आपण ते 20च फवरू जर 20च तयार करत असेल तर येणारे दिवस मला वाटतं आपल्याला माफ करतील का नाही, खूप म्हणजे कठीण आहे. पण त्या ठिकाणी वापरा बायोनिकचं जर तुम्ही यूज करायला जर सुरुवात केली तर तुमचे महिन्यातले 6 ते 8 स्प्रे हे तुमचे निम्म्याने कमी होणार आहेत. हे तुम्हीच सांगणार आहेत, आम्ही जाहिरातीसाठी अजिबात बोलत नाही. ह्याचा अनुभव तुम्ही 1-2 महिन्याचा कुठल्याही प्लॉटसाठी मार्गदर्शन घेऊन वापरण्याचा प्रयत्न करा. आम्ही तुम्हाला काय बोलतोय आणि तसं दिसतंय का हे 100% तुम्हाला जाणीव होईल. त्याचं कारण असं, आपण सगळ्याच गोष्टी काय आजची आज आणि 100% बंद नाहीत करू शकत, पण आपण एक करू शकतो. समजा महिन्यात जर 6 ते 8 स्प्रे केमिकलचे कीटकनाशक बुरशीनाशकचे एखाद्या व्हेजिटेबलवर फवारा येत असत्यान फवारण्यात आणि ते जर निम्म्याने कमी होत असत्यान, भविष्यात ते निम्म्याचे निम्म्याने येत असत्यान किंवा महिन्यात एखाद्या दुसऱ्या स्प्रेवरती तो पीक येत असेल तर आपण आपल्या सगळ्या खाणाऱ्या मंडळींना शुद्ध अन्न देतोय. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे आपला खर्च पण कमी होणार आहे. मग ही 34 प्रकारच्या कंटेनची टेक्नॉलॉजी, मीठ एक कंटेन कमी पडला तर जिबीला कळतो, तो चिमटीत घेऊन टाकतो. मी मागास त्याचं उदाहरण दिलं, बचकभर घेऊन असं आपण टाकत नाही. मग तशी खतं पण आपल्याला जर कमी ह्या चिमटीत असं जसं मीठ घेऊन चवीसाठी टाकतो तसं कॅल्शियम असन, बोरॉन असन, मायक्रोन्यूट्रॉन असन, दाणेदार मधले कुठले कंटेन असतील हे जर आपल्याला एकदम असे कमी प्रमाणात वापरून जर आपलं पीक चांगलं येत असन तर ह्याच्यासारखा आनंद दुसरा काहीच नाही. पण ह्याच्यासाठी तुम्हाला सुरुवात करावं लागेल वापरा बायोनिकची टेक्नॉलॉजी कंटिन्यू वापरायला. बरोबर आहे. नाही तर 1-2 डोस सोडले साहेबराव आम्ही वापरले होते तुमचं. बरोबर आहे. याला कंटिन्यू वापरलंच पाहिजे आणि त्याचा फायदा पण आहे ना. ते काही तोट्याच्या गोष्टी आहेत का? हे तोट्याच्या काहीच नाही, 1% पण नाही. पण आज आपल्याकडे एका दृष्टीने असं पाहिलं जातं आणि आज मला एक आनंदाची गोष्ट सांगावी अशी वाटते की आज मार्केटमध्ये जे सुशिक्षित आहेत, जे क्वालिफाईड आहेत, ज्यांची स्वतःची दुकानं आहेत, जे स्वतः थोडक्यात कन्सल्टंट करतात, जे स्वतः बऱ्याच काही गोष्टीचे अनुभवी आहेत, असेच एक चांगले मंडळी वापरा बायोनिकला कंटिन्यू करतात.
म्हणजे आता ह्याच्यात मी बाकीच्या काही गोष्टी बोलणार नाही, पण मला एक अशी आनंदाची बातमी वाटते की मला थोडंसं हे ज्यावेळेस मी मार्केटमध्ये शेतकरी मित्रांना प्रेझेंटेशन सांगायचा दावायचा प्रयत्न करायचो, मला वैयक्तिक असं वाटायचं की मी मोठ्या मोठ्या शेतकऱ्यांना खूप खूप अनुभवी शेतकऱ्यांना ज्यांचे स्वतःचे दुकान आहेत अशा शेतकऱ्यांना मी काय सांगायचा प्रयत्न करू बाबा, पण आज तेच शेतकरी मला सांगतात साहेब हे टेक्नॉलॉजी सारखी टेक्नॉलॉजी आम्हाला आतापर्यंत पाहायला भेटली नाही. मग मला काय म्हणायचंय, ह्याच्यासारखा आनंद कुठं असतो? कुठंच नाही. बरोबर आहे. त्यामुळं तुम्ही ठरवा की तुम्हाला कसं वाटतंय. आणि बघा तर आपण अजून थोडंसं आहे असं पाठीमागं जाऊन प्लॉट दावण्याचा प्रयत्न करू, आहे असा कॅमेरा. पण आपलं अगदी आपण मनोगत का घ्यायचा प्रयत्न करतोय की एखाद्याच्या मनोगतातनं, एखाद्याच्या शब्दातनं, एखाद्याच्या कुठतरी लक्षात आलं तर तो शेतकरी कष्ट करणाराला आपण वाचू शकतो. कारण कष्ट करणारा शेतकरी जर मार्केटमध्ये कष्ट करीत असताना स्वतःच्या रानामध्ये जर हरत असेल आणि तुम्ही मी एकामेकाच्या आधाराने जर यशस्वी होत असेल आणि ते यशस्वी झालेलं आपण जर आपल्या शेतकऱ्यांना दावू शकत नसेल तर आपण यशस्वी होऊन पण काय काम काय फायदा नाही. बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही बरोबर आहे, फायदाच नाही ना काय. तुमच्याकडे आणि माझ्याकडे काहीतरी आहे, त्या दोन्हीची जोड घालून हे काहीतरी घडलंय आणि हे आपण जाऊ शकत नाही. बरोबर. आणि इथं आपले काय म्हणतात, अलीगड्या व्हिडिओ काढाय, अलीगड्या जाहिरात कराय. त्याला का आम्ही जर व्हिडिओ काढले नाही आणि आम्ही जर ही खरी जाहिरात केली नाही तर मग मार्केटमध्ये आपल्या कष्ट करण्याची जिरायच लागली की कुठं काय आहे. त्याला वाटतंय की आता मला काय म्हणायचंय, घडीभर आता असं आता समजा तुम्ही वापरा बाहेरून सोडून द्या, आमच्या वापरासाठी बी तुम्ही कुठनं बी उचकापाचका केला, पण तुम्ही हे आमचं न वापरता कुठनं बी उचकापाचका करून ज्यावेळेस केळी आणायचा प्रयत्न करता आणि आलेली केळी बॉक्स पॅकिंगला न जाता ज्यावेळेस पिकअपवाल्याकडे लोकलवाल्याकडे जाते, त्या लोकलवाल्याकडे गेल्यावर जर समजा उदाहरणार्थ एक मार्केटचा हायेस्ट रेट समजा 30 रुपये किंवा 20 रुपये, तर लोकलवाल्यांचा रेट काय असतो बघा सर? निमास 15 15 किंवा 18 रुपये. बरोबर आहे का नाही? असा 10 रुपये तर कमी असतो 100%. 10 रुपये असतो. मग मला काय म्हणायचंय, आपल्या वापरावरून आता तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत थोडक्यात 1-1.5 महिन्याची केळीपासून जी सुरुवात केली आतापर्यंत, साहेब आपला खर्च किती झाला आहे तुमच्या 2026 झाडाला? आता 2400 झाडाला माझ्या मते झाला असेल की 60,000च्या आसपास. 50-60 हजार रुपये झाले. बरोबर आहे ना? 60,000 रुपये गेलो. मग हजारी थोडक्यात आपल्याला किती पडला? 30,000. 30,000. बरोबर आहे ना? पण आता ह्यात तोटा काय वाटतोय का? आता म्हणजे मला काय म्हणायचंय, ज्या दिवसापासून तुम्ही वापरायला सुरुवात केली तेव्हापासून तुम्ही डिप्रेशन मध्ये आहे का? नाही नाही. नाहीतर अहो एक नंबर आहे, काय विषय नाही की आपण जरी खर्च केला तरी त्याचं चेज झालंय आपल्याला. शीत झाले. हा. मग मला काय म्हणायचंय, 30,000 तुमचं हजारी गेलं, तुम्हाला इथं कमीत कमी इतरांपासून आपल्या घरामध्ये 3 ते 5 किलोचं एक्स्ट्रा वजन, कलर, क्वालिटी इन हे आज दिसतंय. 100% बरोबर आहे का नाही? तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन आजच्या परिस्थितीला समाधानी आहेत? समाधानी आहे. ओके. तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं घडलं तसं अगदी पोटतिडकीने सांगितलं, हो. त्याबद्दल आमच्या वापरा बायो ऑर्गॅनिक कंपनीकडून, आमच्या वापरा सहकाऱ्यांकडून, सर्वांकडून तुम्हाला ओळख करून देतो. शेवटच्या परिस्थितीला सगळेजण आलेले आहेत आणि पहिल्यापासून पण आपल्या बरोबर सोबत आहेत. तरी थोडी एक शेतकरी मित्रांसाठी ओळख करून देतो. हे आपले रामेश्वर घोगरे सर नमस्कार. कोर्टीवरून, हे टेंभुर्णीचे समाधान भगत सर, नमस्कार. आणि हे आपले करमाळचे गजानन सर. नमस्कार. तर तुम्ही जसं गल्लं तसं सांगितलं त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद.